आजच्या प्रमुख मराठी बातम्या. अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन. सोने चांदीवरील आयात शुल्क 6% वरून 15% वाढविण्यात आले. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या लोगोचे अनावरण. राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट. 11वी प्रवेशासाठी 8.87 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी. पंतप्रधान मोदी शुक्रवारपासून युरोपीय देशांच्या दौऱ्यावर जाणार. राज्यात 18 ESI रुग्णालयांना मंजुरी. 10वी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू. राज्यातील सर्व विषय शिक्षकांना आता पदवीधर वेतन श्रेणी मिळणार. हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. न्यायालयांचे होणार ऑडिट. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बनविली समिती. 12 आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द. पार्थ पवार यांची राष्ट्रवादीच्या महासचिवपदी नियुक्ती. करुप्पू चित्रपटासाठी सूर्याने 45 कोटी मानधन घेतले. आज RCB पुढे KKRचे आव्हान. 2 दिग्गज भिडणार. करण जोहरच्या चांद मेरा दिल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित. पुढील महत्त्वाची बातमी. राज्य शिक्षण मंडळाचे पुण्यात डेटा सेंटर. 10वी-12वी परीक्षासंबंधी माहिती विद्यार्थ्यांना मिळणार. अमरावती व गडचिरोलीत आदिवासी अध्यासन केंद्र सुरू होणार. पोलिसांच्या घरांसाठी 1768 कोटी रुपये. महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. बांगलादेशचा पाकिस्तानवर पहिला कसोटी विजय. विधान परिषदेच्या 10 सदस्यांचा 14 मे रोजी शपथविधी होणार. जिल्हा सहकारी बँकांमध्ये स्थानिकांना नोकऱ्या. सहकारी विभागाचा मोठा निर्णय.